नमस्कार, मी परमदास जाधव. आज 2 भारतीय एल-पी-जी टँकर हे सुरक्षितपणे भारतात रवाना झालेले आहेत. तर हार्मुझ जो समुद्रधोनी आहे, त्याच्यात निर्माण झालेल्या संकटामुळे जगभरात चिंता व्यक्त होते. आता भारतासाठी एक मोठी दिलासादायक अशी बातमी आहे. तर मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे हॉर्मुझ समुद्राने हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल गॅस मार्ग आहे. काही काळ धोक्यात आला होता. या मार्गातून जगातील जवळपास 20% तेल आणि गॅस वाहतूक केली जाते. तर या भागातून हॉर्मुझचा जो समुद्र आहे, त्याच्यातून जगातील 20% हे जहाज किंवा वाहतूक हे केली जाते. त्यामुळे येथे कोणतीही अडचण निर्माण झाली तर याचा परिणाम आपल्या सगळ्या जगावर भोगावा लागतोय. कारण या खाडीत सगळ्यात जास्त गॅस याची वाहतूक होते. तर प्रत्येक देश हा इथे गॅस घ्यायला येतोय. म्हणून जर समजा इथं एखादी अडचण निर्माण झाली किंवा युद्ध झालं, तर त्याचा परिणाम आपल्या सगळ्या जगावर होतोय. याच पार्श्वभूमीवर भारताने 2 एल-पी-जी टँकर या भागात भारताचे 2 एल-पी-जी टँकर या भागात अडकले होते. तरी या टँकरमध्ये भारतासाठी आवश्यक असलेला गॅस होता. यामुळे भारतात गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम होईल अशी चिंता निर्माण झालेली होती. कारण हे 2 टँकर होते, त्याच्यात पूर्ण गॅसच होता. त्याच्यामुळं आपल्या भारतामध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झालेला होता थोड्या प्रमाणात. म्हणून अशी चिंता निर्माण झालेली होती. पण आता दिलासादायक बातमी अशी आहे की दोन्ही भारतीय एल-पी-जी टँकर सुरक्षितपणे आज हॉर्मुझमधून समुद्र पार करून भारताच्या दिशेने निघाले आणि भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्र्यांनी या जहाजाच्या सुरक्षेसाठी सतत संपर्क ठेवला होता. या दोन्ही टँकरवरील भारतीय खलाशी पूर्णपणे सुरक्षित आहेत. जहाजावर कोणताही हल्ला किंवा नुकसान झालेले नाही. त्यामुळे भारतातील एल-पी-जी पुरवठा सुरळीत राहण्याची शक्यता आहे. तर जो जहाज आहे, जे एल-पी-जी घेऊन येत होता, त्याला काही हानी झालेली नाही किंवा त्याच्यावर कोणता हल्ला झालेला नाही. त्याचे जे खलाशी माणसं होते, ते पण सुरक्षित आहेत. तर भारत मोठ्या प्रमाणावर परदेशातून एल-पी-जी आणि कच्चे तेल आयात करतोय. कारण सगळ्यात जास्त आपण एल-पी-जी आणि कच्चं तेल आहे, हे बाहेरून दुसऱ्या देशातूनच आयात करत असतोय. त्यातील मोठा भाग म्हणजे हॉर्मुझ समुद्रधुनी मार्ग होय. तर आपण सगळ्यात जास्त म्हणजे 20% हे हॉर्मुझचा जो समुद्र आहे, तिथूनच आपण गॅस हे घेऊन येतो. त्यामुळे हा मार्ग सुरक्षित राहणे भारतासाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणून या भागात तो सुरक्षित राहावे यासाठी भारतासाठी महत्त्वाचे आहे. जर हा मार्ग बंद झाला असता तर गॅस आणि पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे 2 भारतीय टँकर सुरक्षितपणे बाहेर आले. भारतासाठी हे सकारात्मक बातमी मानली जाते. जे 2 जहाज गॅस आणि पेट्रोल, डिझेल याची किंमत वाढली असती, पण ते 2 जहाज सुरक्षित असे भारतात आले. त्याच्यामुळं आता एवढं काही म्हणजे भाव वाढण्याची शक्यता नाही. तर यामुळे मध्य पूर्वेतील तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात
अस्थिरता निर्माण झालेली आहे. तेल आणि गॅसच्या किमतीमध्ये चढ-उतार दिसून येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस परिस्थिती अशी बदलते याकडे जगाचे लक्ष आहे. तर मित्रांनो, 2 भारतीय LPG टँकर सुरक्षितपणे भारताकडे निघाल्यामुळे देशासाठी हा मोठा दिलासा असाच ताज्या बातम्यांसाठी आपण बघत राहा